नमस्कार. सिंपल एज्युकेशन एसएससी मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण स्टार्ट केले तुमचा 10th स्टँडर्ड आणि 10th स्टँडर्ड मधला मॅथ्स पेपर 1 मधला आपण स्टडी करतोय फर्स्ट चॅप्टर जो आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. या लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टर मधले ऑलरेडी आपण 2 प्रॅक्टिस सेट 1.1 आणि 1.2 आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत. आज आपण सॉल्व्ह करणार आहे तुमचा थर्ड प्रॅक्टिस सेट जो आहे 1.3. त्या थर्ड प्रॅक्टिस सेट साठीचे जे बेसिक्स आहेत ते आधी आपण क्लिअर करू आणि मग आपण स्टार्ट करणार आहे आपला प्रॅक्टिस सेट 1.3. जसे प्रिव्हियस 2 प्रॅक्टिस सेट्स तुमचे अगदी इम्पॉर्टंट होते, बऱ्याच वेळेस ते बोर्ड एक्झाम मध्ये त्यामधले क्वेश्चन्स आले होते, तसाच हा जो प्रॅक्टिस सेट 1.3 आहे तो अगदी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही त्या प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये अगदी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असं जरी नोट करून ठेवलं तरी चालेल, कारण की या प्रॅक्टिस सेट 1.3 मधून तुम्हाला टोटल 5 मार्क्सचे क्वेश्चन तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये येतात. एक असते स्मॉल ऍक्टिव्हिटी जी 2 मार्क्सला येते आणि मग त्याच्यानंतर जी ऍक्टिव्हिटी जे येते सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय युझिंग क्रॅमर रूल. या क्रॅमर रूल वर एक सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायला येतात टोटल 3 मार्क्ससाठी. डिटर्मिनंट वर येतो 2 मार्क्सचा क्वेश्चन आणि क्रॅमर रूल वर येतो 3 मार्क्सचा क्वेश्चन. असे टोटल 5 मार्क्स आपल्याला या प्रॅक्टिस सेट 1.3 मधून मिळतात. त्यामुळे हा प्रॅक्टिस सेट 1.3 अगदी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आपल्याला या प्रॅक्टिस सेट्सच्या बेसिक्स मध्ये हा जो प्रॅक्टिस सेट 1.3 आहे, या प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये तुम्ही जे त्याचे बेसिक्स आहेत त्यामध्ये तुम्ही अगदी एक न्यू कन्सेप्ट जो आहे तो तुम्ही स्टडी करणार आहात, जो आहे डिटर्मिनंट. तर हा जो डिटर्मिनंट हा कन्सेप्ट आहे तो तुमच्या या स्टँडर्ड मध्ये अगदी तुमच्यासाठी न्यू आहे आणि तो न्यू असल्यामुळे त्याचे अगदी जे बेसिक्स आहेत तेच तुम्हाला स्टडी करायचे आहेत. अगदी इझी आहेत ते. आणि तुम्ही जर 11-12 मध्ये जर तुम्ही मॅथ्स कंटिन्यू करत असाल तर तिथे तुम्हाला अगेन डिटर्मिनंटचा यूज होणार आहे. जो आपण या स्टँडर्ड मध्ये स्टडी करतोय तो स्टडी तुम्हाला परत रिकॉल करून नेक्स्ट स्टँडर्ड मध्ये त्याच्या थोडासा ऍडव्हान्स पार्ट आपल्याला स्टडी करायला मिळणार आहे. त्यामुळे हा जो डिटर्मिनंट कन्सेप्ट आहे तो तुमच्या या स्टँडर्डसाठी आणि इन फ्युचर मध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा यूज होणार आहे. अगदी इझी आहे हा कन्सेप्ट. स्टार्ट करूया आपण डिटर्मिनंट म्हणजे काय. हा डिटर्मिनंट म्हणजेच हे जे 2 व्हर्टिकल लाईन्स आहेत, या 2 व्हर्टिकल लाईन्स मध्ये ए बी सी डी मी मेन्शन केलेलं आहे. ते ए बी सी डी ला तुम्ही एलिमेंट म्हटलं तरी चालेल, व्हेरिएबल म्हटलं तरी चालेल. तर ए बी सी डी ह्या 2 व्हर्टिकल लाईन मध्ये ए बी सी डी हे जे नोट केलेत यालाच आपण म्हणणार आहे डिटर्मिनंट. यालाच आपण म्हणणार आहे डिटर्मिनंट. तर या डिटर्मिनंट मध्ये हे जे हॉरिझॉन्टल आहेत ए बी, हे जे हॉरिझॉन्टल आहेत ए कॉमा बी आणि हे सी कॉमा डी, तर याला आपण म्हणणार आहोत रोज. इकडे मी मेन्शन करते, यालाच आपण म्हणणार आहोत रोज. हे जे हॉरिझॉन्टल आहेत याला म्हणणार आहे आपण रोज आणि आपण जे व्हर्टिकल आहेत याला आपण म्हणणार आहे कॉलम. याला आपण म्हणणार आहेत रो आणि याला आपण म्हणणार आहे कॉलम. कॉलम म्हणजे ए सी आणि बी डी, ए सी आणि बी डी याला आपण म्हणणार आहे कॉलम. हे जे हॉरिझॉन्टल आहेत याला आपण म्हणणार आहे रो. मग याला ए बी याला मी सपोज करते R1 आणि सी डी याला सपोज करते मी R2. हा आहे R1, हा आहे R2. आणि हे जे व्हर्टिकल आहेत याला आपण म्हणणार आहे C1 आणि C2. म्हणजे जे व्हर्टिकल आहेत ते कॉलम आहेत, हॉरिझॉन्टल आहेत ते रोज आहेत. समजलं. हा जो 2 व्हर्टिकल लाईन मध्ये ए बी सी डी हा जो मेन्शन केलेला आहे यालाच आपण म्हणणार आहे डिटर्मिनंट. आणि हे जे आहेत ए बी सी डी हे काय आहेत, त्या डिटर्मिनंटचे एलिमेंट्स आहेत. तर यामधले ए बी हे जे फर्स्ट हॉरिझॉन्टल पेअर आहे यालाच आपण म्हणणार आहे रोज. हा फर्स्ट रो आला म्हणून इकडे मेन्शन केले मी R1, हा सेकंड रो आला म्हणून इथे मेन्शन करते मी R2. हे जे हॉरिझॉन्टल येतात याला म्हणतो आपण रो आणि जे व्हर्टिकल येतात त्याला आपण म्हणतो कॉलम. मग व्हर्टिकल कोण आहे ए सी आणि मग बी डी, तर कॉलम कोण झाले ए सी आणि बी डी हे कॉलम झाले. ए बी आणि सी डी, ए बी आणि सी डी हे काय झाले रोज झाले. समजलं डिटर्मिनंट म्हणजे काय, मग त्यातले रोज कोण आणि कॉलम कोण. समजलं एवढं. तर आता हा जो डिटर्मिनंट आहे हा डिटर्मिनंट काय रिप्रेझेंट करतो, तर हा डिटर्मिनंट रिप्रेझेंट करतो अ नंबर. हा डिटर्मिनंट रिप्रेझेंट करतो अ नंबर. आणि तो नंबर आपण कसा फाइंड आउट करणार, तर आपल्याला नंबर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ए डी मायनस सी बी हे जे एलिमेंट्स आहेत यांचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागतं ए डी मायनस बी सी. तर हे जे आहे यालाच आपण म्हणणार आहे व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. म्हणजेच ए डी मायनस बी सी यालाच आपण काय म्हणणार आहे व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. आता हा जो डिटर्मिनंट आपण इकडे मेन्शन केले, तर या डिटर्मिनंट मध्ये किती रोज आहेत, तर 1-2 रोज आहेत. आणि त्या रो मध्ये किती एलिमेंट्स आहेत, तर 1-2. फर्स्ट रो R1 आहे यामध्ये किती एलिमेंट्स आहेत, तर 2 एलिमेंट्स आहेत. सेकंड रो R2 इथं किती एलिमेंट्स आहेत, तर 2 एलिमेंट्स आहेत. म्हणजे इच रो किती एलिमेंट्स आहेत, तर 2 एलिमेंट्स आहेत. अँड नेक्स्ट कॉलम C1 मध्ये किती एलिमेंट्स आहेत, 2. C2 मध्ये किती एलिमेंट्स आहेत, 2. म्हणजे each row represent 2 elements and each column represent 2 elements. Therefore, degree of determinant is 2.
डिग्री ऑफ डिटर्मिनंट इज 2. या डिटर्मिनंट मध्ये इच रो मध्ये किती एलिमेंट्स आहेत तर 2 एलिमेंट्स आहेत. इच कॉलम मध्ये किती एलिमेंट्स आहेत तर 2 एलिमेंट्स आहेत. म्हणून या डिटर्मिनंटची डिग्री काय झाली तर 2 झाली. समजलं? या व्हर्टिकल लाईन मध्ये आपण 4 एलिमेंट्स प्लॉट केलेत. यालाच आपण म्हणणार आहे डिटर्मिनंट. डिटर्मिनंट काय करतो तर डिटर्मिनंट रिप्रेझेंट करतो एक नंबर, आणि तो नंबर म्हणजेच काय त्या एलिमेंट्सचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजेच एडी मायनस बीसी. हा एडी मायनस बीसी जे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून जे फाइंड आउट करणार आहे यालाच आपण म्हणणार आहे व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. आता या डिटर्मिनंट मध्ये इच रो मध्ये किती एलिमेंट्स आहेत आणि इच कॉलम मध्ये किती एलिमेंट्स आहेत ती आली या डिटर्मिनंटची डिग्री. तर या डिटर्मिनंट मध्ये इच रो मध्ये इच रो मध्ये 2 एलिमेंट्स होते, इच कॉलम मध्ये 2 एलिमेंट्स होते, म्हणून या डिटर्मिनंटची डिग्री किती आली तर 2. आता नेक्स्ट एक स्मॉल इथं दाखवते मी तुम्हाला. आता हा जो नेक्स्ट डिटर्मिनंट मी इथे मेन्शन केलाय या डिटर्मिनंट मध्ये हा आहे तुमचा R1, हा आला तुमचा फर्स्ट रो, हा आहे R2. जे हॉरिझॉन्टल आहेत ते आले रोज, हा आला R3, आणि हे जे व्हर्टिकल आहेत ते काय आहेत तर कॉलम, हा आला C1, हा C2 आणि C3. तर ह्या डिटर्मिनंट मध्ये टोटल इच रो मध्ये किती एलिमेंट्स आहेत 1 2 3. इच रो मध्ये किती एलिमेंट आहेत 1 2 3 1 2 3 1 2 3. म्हणजे इच रो मध्ये किती एलिमेंट्स आहेत तर 3 एलिमेंट्स आहेत. आणि इच कॉलम मध्ये किती एलिमेंट्स आहेत 1 2 3 1 2 3 1 2 3. म्हणजे इच कॉलम मध्ये किती एलिमेंट्स आहेत तर 3. म्हणजेच या डिटर्मिनंटची डिग्री किती आली 3. जरी डिग्रीवर जरी तुमचा अगदी वन लाईनर जरी क्वेश्चन आला तरी तुम्ही तो परफेक्टली अटेम्प्ट करू शकाल. समजलं तुम्हाला डिग्री म्हणजे काय? या डिटर्मिनंट या कन्सेप्टवर अगदी स्मॉल ऍक्टिव्हिटी येते 2 मार्क्स साठी. आता हा जो वन लाईनर क्वेश्चन आहे जो डिग्रीवर जरी आला तरी तो तुम्ही परफेक्टली सॉल्व्ह करू शकाल. आता नेक्स्ट जो 2 मार्क्स साठी क्वेश्चन आहे ना, ती जी ऍक्टिव्हिटी तुम्हाला येते डिटर्मिनंट सॉल्व्ह द डिटर्मिनंटवर, ती आपण एक फॉर एक्झाम्पल म्हणून सॉल्व्ह करून बघू. तसेच त्याच टाईपचे एक्झाम्पल आपल्याला प्रॅक्टिस सेट मध्ये सुद्धा सॉल्व्ह करायचे आहेत. ते एक एक्झाम्पल बघू आणि मग आपण स्टडी करू आपला ग्रामर स्टोर. ऍज अ प्रॅक्टिससाठी आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघू. जी ऍक्टिव्हिटी तुम्हाला येणार आहे 2 मार्क्ससाठी तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये. तर सॉल्व्ह द डिटर्मिनंट असा आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे आणि सॉल्व्ह द डिटर्मिनंट म्हणून आपल्याला 2 डिटर्मिनंट्स दिलेला आहे. डिटर्मिनंट ऑलवेज रिप्रेझेंट इन कॅपिटल लेटर्स. मगाशी आपण डिटर्मिनंट एक्सप्लेन केलं तिथे माझ्याकडून तो पॉईंट मिस झाला की डिटर्मिनंट ऑलवेज आपण रिप्रेझेंट करणार आहे कॅपिटल लेटर्सने. तर आता हे 2 डिटर्मिनंट्स दिलेत आपल्याला आणि हे 2 डिटर्मिनंट्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. सॉल्व्ह द फॉलोइंग डिटर्मिनंट म्हणजेच आपल्याला जो आपल्याला डिटर्मिनंट दिलेला आहे ABCD आपण जस्ट आता स्टडी केलंय. या डिटर्मिनंट काय रिप्रेझेंट करतो तर डिटर्मिनंट रिप्रेझेंट करतो अ नंबर, आणि आपल्याला तो फाइंड आउट करायचा आहे. मग आपण काय करतो तर या 4 एलिमेंट्स मध्ये काय करतो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजेच AD मायनस BC आपण करतो. AD मायनस BC म्हणजेच काय आली या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. आपल्याला इथे सॉल्व्ह द डिटर्मिनंट म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला AD मायनस BC म्हणजे आपण त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता सॉल्व्ह करूया आपण हे फर्स्ट. 5 3 7 9 हा जो डिटर्मिनंट दिलाय या डिटर्मिनंटची आपल्याला फाइंड आउट करायची व्हॅल्यू. म्हणजेच आपल्याला करावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय येणार इथं 5 इंटू 9 मायनस 7 इंटू 3 इज इक्वल्स टू 5 इंटू 9 45 मायनस 7 इंटू 3 21. 45 मायनस 21 किती आला तुमचा 24. मग व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट A किती मिळालं तुम्हाला 24. नेक्स्ट 2 रूट 3 9 and 2 रूट 3 9 2 and 3 रूट 3 हा जो डिटर्मिनंट नेक्स्ट तुम्हाला दिलाय B. तर या डिटर्मिनंटचे व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे. इथं अगेन आपण काय करणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना 2 रूट 3 इंटू 3 रूट 3 2 रूट 3 इंटू 3 रूट 3 मायनस 2 इंटू 9 मायनस 2 इंटू 9. आपण हे सॉल्व्ह करूया. 2 इंटू 3 किती आला हा 2 इंटू 3 किती आला 6 इंटू रूट 3 इंटू रूट 3. आता हा रूट 3 इंटू रूट 3 म्हणजेच काय रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर. मग हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. आन्सर किती येणार आहे तुमचं 3. म्हणजे 2 इंटू 3 आला 6 इंटू 3 रूट 3 इंटू रूट 3 किती आला हा 3. मी इथे डायरेक्ट मेन्शन करते. मायनस 2 इंटू 9 18. 2 इंटू 9 18. 18 मायनस 18 इज इक्वल्स टू 0. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली 0. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आलेली डिटर्मिनंट A ची व्हॅल्यू आलेली 24, B ची मिळाली तुम्हाला 0. ही जी ऍक्टिव्हिटी आहे सॉल्व्ह द डिटर्मिनंट म्हणून 2 मार्क्स साठी येते. अगदी इझी असतात एक्झाम्पल्स. आपण अशाच टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये. ऍज अ प्रॅक्टिस म्हणून इथं आपण सॉल्व्ह केलेले आहे. आता नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत डिटर्मिनंट मेथड सॉल्व्ह सायमल्टेनियस इक्वेशन्स. जे आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केले आपण एलिमिनेशन मेथडनी. 1.2 मध्ये सॉल्व्ह केले आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय ग्राफिकली. आता प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये आपल्याला अगेन सॉल्व्ह करायचे सायमल्टेनियस इक्वेशन्स पण बाय युझिंग क्रॅमर रूल. आता तो क्रॅमर रूल काय आहे तो आपण आता समजून घेऊ. नेक्स्ट आपण स्टडी करू डिटर्मिनंट मेथड. या डिटर्मिनंट मेथडलाच आपण म्हणणार आहोत क्रॅमर्स रूल. या क्रॅमर्स रूलचा यूज
करून आपल्याला अगेन सॉल्व्ह करायचे आहेत सायमल्टेनियस इक्वेशन्स, जे आपण प्रिव्हियस प्रॅक्टिस सेट्समध्ये सॉल्व्ह केलेले आहेत, बट बाय युझिंग एलिमिनेशन ग्राफिकल मेथड. आता या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत, बट बाय क्रॅमर्स रूल. आणि हा जो टाईप आहे ना, जो सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचा आहे, तो प्रिव्हियस जे आपण सॉल्व्ह केलेले आहेत इलिमिनेशन मेथडनी, ग्राफिकल मेथडनी, त्याच्यापेक्षा अगदी इझी आहे. हा क्रॅमर्स रूलनी आपण जर सायमल्टेनियस इक्वेशन अगदी आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. आणि हा जो आहे क्रॅमर रूल, तो अगदी इझी आहे. आता हे जे 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स दिले, तर या 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स मध्ये हे जे एक्स आणि वाय चे कोइफिशियंट्स आहेत ना, ते फक्त मी इथे मेन्शन करते, तुम्हाला फक्त अंडरस्टँडिंगला इझी जावं म्हणून. हे जे एक्स आणि वाय चे कोइफिशियंट्स आहेत ना, ह्या 1 and 2 इक्वेशन्स मधले फक्त तेवढेच मी इथे मेन्शन केले. आपल्याला समजून घ्यायचं आहे क्रॅमर्स रूल. आपण प्रत्येक वेळेस सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करतो म्हणजे काय करतो, आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करतो म्हणजे एक्स अँड वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. इलिमिनेशन मेथड असेल, ग्राफिकल मेथड असेल, किंवा मग ही क्रॅमर रूल असेल. आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत एक्स अँड वाय. तर आता तुम्हाला एक्स अँड वाय पर्यंत जाण्यासाठी फर्स्ट तुम्हाला डी डिटर्मिनंट फाइंड आउट करायला लागेल, त्याच्यानंतर डी एक्स फाइंड आउट करायला लागेल, आणि मग डी वाय फाइंड आउट करायला लागेल. तर आता हे डिटर्मिनंट डी, डी एक्स आणि डी वाय म्हणजेच काय, हा डिटर्मिनंट जो आहे डी, डी म्हणजेच काय, हा जो फर्स्ट पार्ट आहे A1 B1 A2 B2, फक्त एवढाच पार्ट येतो डी मध्ये. हे A1 आणि B1 चे जे आहेत, ए आणि बी चे म्हणजे एक्स आणि वाय चे जे कोएफिशियंट्स आहेत ते फक्त इन्क्लूड होतात डी मध्ये. एक्स आणि वाय चे जे म्हणजे A1 B1 A2 B2 हे इन्क्लूड होतात डी मध्ये. आता नेक्स्ट डी एक्स म्हणजे काय, डी एक्स म्हणजे जे एक्स चे कोएफिशियंट्स आहेत ते एक्स चे कोएफिशियंट्स आपण स्किप करायचे. आता जो आपण मेन जो आहे आपला हा डी, या डी वर कॉन्सन्ट्रेट करा. आपल्याला फाइंड आउट करायचा आहे नाही डी एक्स, हा डी एक्स जो डिटर्मिनंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, त्याच्यासाठी जे एक्स चे कोएफिशियंट्स आहेत फक्त तेवढेच आपल्याला स्किप करायचे आहेत आणि बाकीचे कोएफिशियंट्स आपल्याला इथे इन्क्लूड करायचे आहेत. पण हा जो आपण डी, जो इथं जो डी राईट डाऊन केलाय ना, यामधले एक्स चे कोएफिशियंट कोण, तर A1 A2, म्हणजे हा A1 A2 चा पार्ट आपल्याला स्किप करायचा आहे. B1 B2 आपल्याला ऍज इट इजच इथं राईट डाऊन करायचं आहे, B1 B2 ऍज इट इज. मग A1 A2 चा जो पार्ट आपण स्किप करतोय, त्या स्किप मध्ये आपल्याला हे जे कॉन्स्टंट आहे C1 C2, हे C1 C2 आपल्याला इथे मेन्शन करायचे. समजलं तुम्हाला डी एक्स? आपण डी फाइंड आउट केलं, एक्स आणि वाय चे जे कोएफिशियंट होते फक्त तेवढेच घेतले, कॉन्स्टंट घेतला नाही. आपण हा C1 C2 चा काढून टाकतो डी मध्ये. आता आपल्याला डी एक्स मध्ये, आपल्याला डी एक्स आहे ना, डी एक्स आहे म्हणून आपण एक्स चे कोएफिशियंट स्किप केले. मग जे स्किप करतोय तिथं आपण कॉन्स्टंट फिलअप केला आणि बाकीचा पार्ट ऍज इट इज म्हणजे B1 B2 जिथे होते तिथंच ठेवलेत आपण केलं. आता नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचा डी वाय. डी वाय साठी जो आपण मेन जो फाइंड आउट केलाय डी, या डी मधल्या आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, डी वाय फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे आपल्याला जे वाय चे कोएफिशियंट्स आहेत ते स्किप करायचे आहेत. या डी मधले जे एक्स चे कोएफिशियंट आहेत ते ऍज इट इज आपण मेन्शन करणार आहे, A1 A2 ऍज इट इज. म्हणजे एक्स वाय चे कोएफिशियंट आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, तर डी वाय फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच आपल्याला हे जे वाय चे कोएफिशियंट आहे आपण ते स्किप करणार आहे आणि त्याच्याऐवजी आपण शिफ्ट करणार आहे कॉन्स्टंटचे कोएफिशियंट, म्हणजे आला तुमचा इथं C1 C2. समजलं तुम्हाला? डी म्हणजेच काय, एक्स आणि वाय चे कोएफिशियंट आपण मेन्शन केले. डी एक्स म्हणजे जो आपण एक्सचा स्किप करतोय, सॉरी, डी एक्स म्हणजे आपण फक्त एक्सचा स्किप करतोय आणि तिथे आपण शिफ्ट करतोय हा C1 C2 म्हणजे कॉन्स्टंटचे कोएफिशियंट. डी वाय मध्ये आपण काय करतोय, ए चा ऍज इट इज म्हणजे एक्स चे ऍज इट इज आपण मेन्शन करतोय आणि वाय चे आपण स्किप करतोय. मग जे स्किप करतोय तिथे त्याऐवजी आपण कॉन्स्टंट मेन्शन करतोय. समजले तुम्हाला? डी, डी एक्स आणि डी वाय. आता आपल्याला हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करतो म्हणजेच काय, आपण फाइंड आउट करतो एक्स अँड वाय. आता आपल्याला फायनल एक्स अँड वाय चे व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे, म्हणजेच आपल्याला एक्स काय मिळणार आहे. एक्स आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी, एक्स हा व्हेरिएबल फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार आहे, dx डिवायडेड बाय डी. हा जो आपण dx हा जो डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह करणार आहे, तो डिटर्मिनंटची व्हॅल्यू डिवायडेड बाय हा डिटर्मिनंट जो कॅपिटल डी आहे, हा डिटर्मिनंट सॉल्व्ह केल्यानंतरची व्हॅल्यू. मग या 2 व्हॅल्यूजचं डिवायडेशन केल्यानंतर मिळणार आहे तुम्हाला एक्स, अँड y इज इक्वल्स टू डी वाय डिवायडेड बाय वाय. ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत, एक्स इज इक्वल्स टू dx डिवायडेड बाय डी, y इज इक्वल्स टू dy डिवायडेड बाय डी, म्हणजेच तुमचं फायनल सोल्युशन आलं या 2 सायमल्टेनियस इक्वेशनचं. हे काय आहे, स्टँडर्ड फॉर्म आहे. आपल्याला एक्स फाइंड आउट करायचं आहे म्हणजे आपल्याला dx हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करावा लागेल, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल, डिवायडेड बाय हा डी डिटर्मिनंट सॉल्व्ह करावा लागेल. मग या 2 ज्या व्हॅल्यूज आहेत त्या इथे पुटअप केल्यानंतर त्यांचं डिवायडेशन जे येणार आहे ते मिळणार आहे तुम्हाला एक्स. आणि y फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला dy हा डिटर्मिनंट फाइंड आउट करावा लागेल. सॉल्व्ह केल्यानंतर dy डिवायडेड बाय हा जो डी डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आहे, त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू डिवायडेड बाय या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला डिवायडेशन केल्यानंतर मिळणार आहे y. समजलं तुम्हाला? हा आहे क्रॅमर्स रूल. आपण तो इथे इन शॉर्ट मध्ये मेन्शन केलेला आहे.
जो काही ग्रॅमर रूल आहे त्याचं एक्सप्लेनेशन तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा अवेलेबल आहे, तुम्ही तिथं रेफर केलं तरी चालेल. ग्रॅमर रूल म्हणजे काय, त्याचं एक्सप्लेनेशन काय, हे असं कधीही तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये येणार नाही. त्याच्यावरचे जे एक्झाम्पल्स आहेत बाय युझिंग ग्रॅमर रूल, तर ते एक्झाम्पल्स आपल्याला नक्की बोर्ड एक्झाम मध्ये येणार आहेत. त्यामुळं आपल्याला आपण जो ग्रॅमर रूल हा जो कॉन्सेप्ट होता तो अगदी इन शॉर्ट मध्ये मी इथे मेन्शन केलेला आहे. जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तिथंच आपण फोकस करायचा आणि तुम्ही जे इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टीवरच जर फोकस ठेवला तर तुमचे मार्क्स जे तुमचे फायनल बोर्ड एक्झामला असणार आहेत ना ते आउट ऑफ असणार आहेत. बाकीचा जो फार अगदी डीपली तुम्हाला जर स्टडी करायचा आहे, कसे आले हे डिटर्मिनंट, डी कसा आला, डी एक्स कसा आला, डी वाय कसा आला, ह्याचं जर एक्सप्लेनेशन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. हा जो ग्रॅमर रूल आहे तो आपण इन डिटेलमध्ये सुद्धा सॉल्व्ह करू. प्रॉब्लेम हा आहे याचा की तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी व्हॉट इज ग्रॅमर रूल वगैरे असा क्वेश्चन कधी येतच नाही. मग त्यामुळं मी इथं वेळ आपला घालवला नाही. मी डायरेक्टच इथे डिटर्मिनंट तुम्हाला मेन्शन केले आणि आपल्याला फक्त हे डिटर्मिनंट यूज करायचे आहेत आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. समजलं तुम्हाला? आता आपण एक प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघू, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल आणि मग आपण सॉल्व्ह करू आपला प्रॅक्टिस सेट. सॉल्व्ह करूया आपण ऍज अ प्रॅक्टिस म्हणून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. इन शॉर्ट मध्ये सॉल्व्ह करूया. जेव्हा आपण प्रॅक्टिस सेटमध्ये सॉल्व्ह करणार ना तेव्हा अगदी इन डिटेलमध्ये आपल्याला बोर्ड एक्झाम मध्ये जेव्हा आपण क्वेश्चन अटेम्प्ट करणार तेव्हा कोणत्या मेथडने आपल्याला आन्सर शीटमध्ये तुम्हाला सोल्युशन कसं मेन्शन करायचं आहे त्या अगदी डिटेल एक्सप्लेन करणार आहे मी प्रॅक्टिस सेटमध्ये. आपण फक्त इथे काय करूया, इन शॉर्ट मध्ये समजून घेऊ. आपण जे डिटर्मिनंट जस्ट डी एक्स अँड डी वाय आपण जे आता जस्ट आपण जे समजून घेतले त्याचा इथं यूज करायचा आहे, म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल. आता हे जे 2 इक्वेशन्स दिलेत 1 and 2, 5x plus 3y is equals to -11, 2x plus 4y is equals to -10. हे 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेत आणि आपल्याला 2 सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे बाय युझिंग क्रॅमर्स रूल. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करतो म्हणजेच आपण काय करतो, एक्स अँड वायची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. आता हे जे इक्वेशन्स दिलेत तर हे इक्वेशन्स ax plus by is equals to c या फॉर्म मध्ये आहेत ना, तर आहेत. त्यामुळं आता डायरेक्ट आपण काय करूया, कम्पेअर करूया. कम्पेअरिंग इक्वेशन्स 1 and 2 with comparing equations 1 and 2 with a1x plus b1y is equals to c1 and a2x plus b2y is equals to c2. We get आता आपल्याला हे जे इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन्स कम्पेअर करायचे. हा जो आहे फर्स्ट a1x plus b1y is equals to c1 आपल्याला कम्पेअर करायचं आहे इक्वेशन फर्स्टची. देअरफॉर a1x इथे काय आहे 5x, मग a1 किती मिळालं तुम्हाला, a1 is equals to 5 प्लस b1y इथे किती आहे प्लस 3y, b1 किती मिळालं तुम्हाला 3 इज इक्वल्स टू c1 इथे किती इज इक्वल्स टू -1, c1 किती आला -1 विथ साइन आपल्याला घ्यायचे. आता नेक्स्ट हे जे इक्वेशन आहे a2x plus b2y is equals to c2, आता आपल्याला हे सेकंड इक्वेशन ह्या सेकंड इक्वेशनशी कम्पेअर करायचंय. a2 इज इक्वल्स टू इथे किती आहे a2x आहे, इथं काय आहे 2x आहे म्हणजेच a2 किती आला तुमचा 2. नेक्स्ट b2 इज इक्वल्स टू b2y इथे किती आहे 4y म्हणजे b किती आला 4 अँड लास्ट c2 किती आला तुमचा हा c2 आहे इथे किती आहे -10, c2 किती आला तुमचा -10. आता आपण नेक्स्ट फाइंड आउट करू डिटर्मिनंट. आपण स्टार्ट करूया ह्या डी डिटर्मिनंट पासून. डिटर्मिनंट डी म्हणजेच आपण मेन्शन काय करतो एक्स आणि वायचे फक्त कोइफिशियंट म्हणजे a1 a2 आणि b1 b2. मग इथं मेन्शन करते मी हा a1 आहे, हा a2 आहे, हा b1 आहे आणि b2 आहे. हा तर आपल्याला हे जे आहेत याच्या व्हॅल्यूज फिलअप करायच्या आहेत. आपण इकडे डायरेक्ट मेन्शन करू. कॅपिटल डी इज इक्वल्स टू a1 किती आहे 5, a2 किती आहे 2, b1 किती आहे 3, b2 किती आहे 4. आता आपल्याला हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा म्हणजेच काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 5 4 जा 20 -3 2 जा 6 इज इक्वल्स टू 14. डी ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला 14 इथे मेन्शन करा. देअरफॉर डी इज इक्वल्स टू 14. हा त्याला ब्रॅकेट करून ठेवा. आता नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, आता dx फाइंड आउट करूया आपण. dx फाइंड आउट करताना आपण काय करतो, x चे कोइफिशियंट स्किप करतो आणि x चे कोइफिशियंट जे स्किप करतो तिथं आपण कॉन्स्टंटचे फिलअप करतो. बाकीचे जे y चे कोइफिशियंट आहेत ते ऍज इट इज म्हणजे y चे कोइफिशियंट ऍज इट इज आपण ठेवले. x चे कोइफिशियंट आपण स्किप केले तिथं आपण कॉन्स्टंट फिलअप करू. -11 -10. आता हा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. या बाजूला मी करते. या डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं म्हणजे अगेन आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. -11 4 किती आला -44 -3 इंटू 10 किती आला -30. हा मायनस मायनस प्लस होणार इज इक्वल्स टू -44 प्लस 30 इज इक्वल्स टू किती आला 14. 30 मायनस 44 किती आला -14. देअरफॉर dx इज इक्वल्स टू -14. या dx ला ब्रॅकेट करून ठेवा. ही जी व्हॅल्यू मिळाली ती d फाइंड आउट केला, dx फाइंड आउट केला. आता आपल्याला लास्ट फाइंड आउट करायचा आहे dy. dy साठी आपण हा जो मेन
डिटर्मिनंट डी आहे यामधला डी वाय आहे ना, मग आपण काय करतो, वायचे कोएफिशियंट स्किप करतो. मग वायचे कोएफिशियंट स्किप केल्यानंतर जो एक्स आहे, एक्सचे जे कोएफिशियंट आहेत ते ॲज इट इज मेन्शन करतो आणि जे आपण स्किप करतोय तिथे आपण कॉन्स्टंट जिथं जे आपण स्किप केले त्या जागी आपण शिफ्ट करतो कॉन्स्टंटचे कोएफिशियंट. म्हणजेच काय आले हे -11 -10. आता हा आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करूया. 5 इंटू 10 किती आला, 50 -50 मायनस 2 इंटू 11 किती आला, -22. हा मायनस मायनस प्लस होणार, -50 प्लस 22 इज इक्वल टू 28 -28 -50 आहे ना, मग -28. देअरफॉर dy इज इक्वल टू -28. डी किती मिळालं तुम्हाला, 14. dx किती मिळालं तुम्हाला, -14. आणि dy किती मिळालं तुम्हाला, -28. बाय क्रॅमर्स रूल इथं मेन्शन करायचं, बाय क्रॅमर्स रूल x इज इक्वल टू dx डिवायडेड बाय कॅपिटल D. dx ची व्हॅल्यू किती फाइंड आउट केली तुम्ही, -14. आणि d किती मिळाला आपल्याला, 14. -14 डिवायडेड बाय 14 किती आला, 1. देअरफॉर x इज इक्वल टू 1. ही आली तुमची x ची व्हॅल्यू. सिमिलरली y आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बाय युझिंग क्रॅमर्स रूल. बाय युझिंग क्रॅमर्स रूल y इज इक्वल टू dy डिवायडेड बाय d. dy किती मिळाला आपल्याला, 28 -28 डिवायडेड बाय d किती मिळाले आपल्याला, 14. 14 1 जा 14, 14 2 जा 28. इथं किती आला, -2. देअरफॉर y इज इक्वल टू -2. हे आलं तुमचं. हे आली x ची व्हॅल्यू 1 मिळाली, y किती मिळाला तुम्हाला, -2. आता आपल्याला सोल्युशन मेन्शन करायचं आहे. x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, इथे -1 आहे. सॉरी, x जो हा आपल्याला मिळतोय हा कसा आहे, -1 आहे. 14 डिवायडेड बाय -14 डिवायडेड बाय 14 हा किती आहे, -1. इथे किती आहे, -1 आहे x हा. एक्स अँड वाय आपल्याला व्हॅल्यू आपण ज्या व्हॅल्यू फाइंड आउट केला, एक्स किती मिळाला आपल्याला, -1. इथे माझ्याकडून मिस झालेला, इथं हा -1 आहे. -14 डिवायडेड बाय 14 किती आला हा, -1. एक्स किती मिळाला, -1. वाय किती मिळाला आपल्याला, -2. आता आपण सोल्युशन मेन्शन करू. एक्स वाय इज इक्वल टू -1, -2 इज अ सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. आपल्याला जे फायनल आन्सर आहे ते आपल्याला ऑर्डर पेअर मध्ये मेन्शन करायला विसरायचं नाही. मग आता हे जे सायमल्टेनियस इक्वेशन जे आपण सॉल्व्ह केले बाय युझिंग क्रॅमर्स रूल, हा प्रिव्हियस आपण 1.1 मध्ये सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केले, 1.2 मध्ये सॉल्व्ह केले. त्याच्या कंपॅरेटिव्ह मध्ये हा जो क्रॅमर रूल जो आपण यूज करतोय सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी इझी आहे ना. म्हणूनच ही जी मेथड आहे ती प्रिव्हियस प्रॅक्टिस सेटमध्ये आपण जे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केले त्यापेक्षा क्रॅमर रूलने जेव्हा आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करतो तेव्हा आपण सोल्युशन अगदी इझिली फाइंड आउट करू शकतो. प्रिव्हियस मेथड्स पेक्षा ही जी मेथड आहे ती अगदी इझी आहे. समजलं. आता आपण सॉल्व्ह करूया आपला प्रॅक्टिस सेट. सॉल्व्ह करूया आपण आपला प्रॅक्टिस सेट 1.3. या प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला काय दिलंय, फिलअप्स दिलेत. फिलअप्स म्हणजे फक्त हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचे. ज्या काही फिलअप्स आहेत तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये मेन्शन केला तरी चालेल, तुम्ही तुमच्या डायरेक्ट टेक्स्टबुक मध्ये मेन्शन केल्या तरी चालेल. हा आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचे. जर तुम्हाला डिटर्मिनंट दिलाय ABCD हे 4 एलिमेंट्सचा हा डिटर्मिनंट दिलाय, आपल्याला हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा म्हणजेच काय करतो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. AD - BC हे जे क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे म्हणजेच ही आली व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. इथे आपल्याला सॉल्व्ह करताना आपण काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. फर्स्ट काय येणार आहे, 3 × 5 मायनस 4 × 2. 3 × 5 15 मायनस 4 × 2 8. 15 - 8 किती आला, 7. आन्सर किती आलं तुमचा, 7. क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर किती आला तुमचा, 7. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला काय दिलाय, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट्स. आणि तुम्हाला 3 क्वेश्चन दिले. त्यातलं फर्स्ट काय आहे, डिटर्मिनंट दिले तुम्हाला -1, 7, 2, 4. आपल्याला हा डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजेच काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, जर तुम्हाला डिटर्मिनंट दिलाय ABCD आणि आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हणजेच काय आपण काय करतो, AD - BC म्हणजेच आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. आणि हे क्रॉस मल्टिप्लिकेशनचं जे सबस्ट्रॅक्शन आहे हीच आली या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. म्हणजेच आपल्याला इथं काय करायचं आहे, अगेन आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. -1 × 4 -7 × 2. -1 × 4 किती आला, -4. 7 × 2 14. -4 - 14 किती आला तुमचा, -18. फर्स्ट डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली, -18. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया नंबर 2. नेक्स्ट नंबर 2 तुम्हाला डिटर्मिनंट काय दिलाय, 5, 3, -7 and 0. आता आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5 × 0 -7 × 3 -7 × 3 इज इक्वल टू 5 × 0 किती आला, 0 मायनस -7 × 3 किती आला, -21. मायनस मायनस काय झाले हे, प्लस +21. या नंबर 2 च्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, 21. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया नंबर 3. हा जो डिटर्मिनंट दिलाय तुम्हाला, या डिटर्मिनंटची आपल्याला फाइंड आउट करायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला,
क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना 7/3 इंटू 1/2 7/3 इंटू 1/2 मायनस 3/2 इंटू 5/3 3/2 इंटू 5/3 इज इक्वल्स टू याचं मल्टिप्लिकेशन किती येणार 7 1 7 डिवायडेड बाय 3 इंटू 2 6 मायनस 3 इंटू 5 किती आलं 15 डिवायडेड बाय 3 इंटू 2 किती आलं 6 इज इक्वल्स टू 7 मायनस 15 डिवायडेड बाय 6 इज इक्वल्स टू 7 मायनस 15 किती आलं -8 डिवायडेड बाय 6. आता ह्याला आपण काय करूया थोडंसं सिम्प्लिफाय करूया 2 ने मल्टिप्लाय 2 ने डिवाइड होते ना हे तर आपण काय करूया हे 4 -4 डिवायडेड बाय 3 या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला -4/3. फर्स्टची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला -18 सेकंडची व्हॅल्यू काय मिळाली 21 आणि थर्डची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला -4/3. हे जे सॉल्व्ह डिटर्मिनंट सॉल्व्ह द डिटर्मिनंट म्हणून तुम्हाला 2 मार्क्स साठी क्वेश्चन नक्की येतो त्यामुळे हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. समजलं तुम्हाला. नेक्स्ट सॉल्व्ह करूया आपण क्वेश्चन नंबर 3. या क्वेश्चन नंबर 3 मध्ये सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन बाय युझिंग क्रॅमर्स रूल. आपल्याला 6 टोटल एक्झाम्पल्स दिलेत आणि त्यामधलं फर्स्ट मी एक्झाम्पल मेन्शन केले. आपल्याला हे 2 सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे पण बाय युझिंग क्रॅमर्स रूल. स्टार्ट करूया आपण. हे जे 2 तुम्हाला इक्वेशन्स दिलेत या 2 इक्वेशनला मी डायरेक्ट इकडे मेन्शन केले नंबर 1 अँड नंबर 2. आता हे जे 2 तुम्हाला इक्वेशन्स दिलेत तर ते 2 इक्वेशन x प्लस by इज इक्वल्स टू c या फॉर्म मध्ये आहेत का तर हे 2 जे दिलेले सायमल्टेनियस इक्वेशन्स या जनरल फॉर्म मध्ये आहेत ना तर ते आपल्याला फक्त पहिल्यांदा चेक करावं लागेल. द गिवन 2 इक्वेशन्स आर इन द फॉर्म ax प्लस by इज इक्वल्स टू c. नेक्स्ट स्टेपला आपल्याला काय करायचंय तर कम्पेअर करायचं आपल्याला त्या 2 इक्वेशन्सला बाय a1x plus b1y is equals to c1 and a2x plus b2y is equals to c2. आपल्याला हे जे 2 इक्वेशन्स आहेत ते फर्स्ट चेक करावं लागेल की ते जनरल फॉर्म मध्ये म्हणजेच x प्लस by इज इक्वल्स टू c या फॉर्म मध्ये आहेत का आणि असल्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय तर हे 2 इक्वेशन्स आपल्याला कम्पेअर करायचे आहेत या जनरल इक्वेशन सोबत आणि मग आपल्याला फाइंड आउट करायचं a1 b1 c1 a2 b2 and c2. मग ह्या ज्या व्हॅल्यूज मिळणार आहेत तुम्हाला कम्पेअर केल्यानंतर मग त्याच्यानंतर आपण dx and dy फाइंड आउट करायचा आणि मग x and y फाइंड आउट करायचा. समजलं तुम्हाला. आपल्याला फर्स्ट दिलेले इक्वेशन आधी आपल्याला चेक करावं लागेल की ते जनरल फॉर्म मध्ये आहे का x प्लस by इज इक्वल्स टू c या फॉर्म मध्ये आहे का. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत याला आपल्याला ह्या 2 इक्वेशन्स सोबत कम्पेअर करायचं आहे आणि कम्पेअर करून आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत a1 b1 c1 a2 b2 c2. आपल्याला हे कम्पेअर केल्यानंतर आपण फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला फाइंड आउट काय करायचंय dx and dy 3 डिटर्मिनंट्स फाइंड आउट करायचे आणि मग त्याच्यानंतर आपण फाइंड आउट करणार आहे x and y. म्हणजे आपल्याला 1 2 3 4 and 5 स्टेप मध्ये आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. समजलं. इन शॉर्ट मध्ये मी इथे मेन्शन केले. स्टार्ट करूया आपण. Equations 1 and 2 are in the form ax plus by is equals to c. Then next step ला काय करणार आपण then comparing the equations with a1x b1y is equals to c1 and a2x plus b2y is equals to c2. Then we get आपल्याला जे हे फर्स्ट इक्वेशन आहे a1x plus b1y is equals to c1 आपल्याला कम्पेअर करायचं आहे या फर्स्ट इक्वेशनशी. आता हा काय आहे 3x minus 4y is equals to 10 आहे. Therefore a1 is equals to a1 काय मिळालं तुम्हाला 3, b1 इज इक्वल्स टू b1 काय मिळणार आहे तुम्हाला विथ साइन घ्यायचं इकडं -4, हा c1 काय मिळणार आहे तुम्हाला 10. c1 इज इक्वल्स टू 10. समजलं तुम्हाला. अँड a2 इज इक्वल्स टू आता हे नेक्स्ट इक्वेशन आहे आपण हे कम्पेअर करणार आहे इक्वेशन नंबर 2 शी. a2x म्हणजेच काय a2 काय मिळाला तुम्हाला 4. a2 इज इक्वल्स टू 4, b2y आता हा किती आहे 3y म्हणजेच b2 किती मिळाला तुम्हाला 3. b2 is equals to 3 and last c2 is equals to c2 is equals to 5. समजलं. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार आहे d फाइंड आउट करूया. d is equals to a1 a2 b1 b2. ह्या ज्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्यात हे आपण या डिटर्मिनंट मध्ये पुट अप करूया. a1 म्हणजेच काय 3, a2 म्हणजेच काय 4, b1 म्हणजेच काय -4, b2 म्हणजेच काय 3. आता काय करूया हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. आपल्याला d ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ना. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 इंटू 3 किती आला 9, 4 इंटू 4 -16 इज इक्वल्स टू 9 मायनस प्लस 9 प्लस 16 किती मिळाला तुम्हाला 25. म्हणजे d किती आला तुमचा 25. d किती मिळाला तुम्हाला 25. लक्षात आलं ना. देअरफॉर d इज इक्वल्स टू 25. d किती मिळाला तुम्हाला 25. नेक्स्ट आपण फाइंड आउट करू dx.
dx इज इक्वल्स टू dx आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. dx म्हणजेच काय, आपण x चे कोएफिशिएंट स्किप करतो आणि b चा y चे ऍज इट इजच ठेवतो. म्हणजे काय, आपण b1 b2 ऍज इट इजच ठेवतो आणि इथे x चे कोएफिशिएंट जे आपण स्किप केले तिथं आपण शिफ्ट करतो कॉन्स्टंट कोएफिशिएंट म्हणजे c1 c2 इज इक्वल्स टू. आता इथे c1 c2 कोण आहे, 10 and 5. 10 5. b1 b2 कोण आहे, -4 3. -4 3. आपल्याला काय करायचंय, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. 10 into 3 30 मायनस 4 into 5 minus 20 is equals to 30 minus minus plus 20 is equals to 50. dx किती मिळाला तुम्हाला, dx is equals to 50. dx किती आला तुमचा 50. लास्ट आपल्याला फाइंड आउट करूया आपण dy. आपण dy मध्ये काय करतो, तर y चे कोएफिशिएंट स्किप करतो आणि x चे ऍज इट इजच ठेवतो. तर y चे कोएफिशिएंट जे आपण स्किप केले तिथे आपण काय करतो, कॉन्स्टंट शिफ्ट करतो. म्हणजेच आपले काय आले, a1 a2 c1 c2. आता आपल्याला इथं व्हॅल्यू पुटअप करायच्यात. a1 म्हणजेच काय 3, a2 म्हणजेच काय 4. 3 4. c1 c2 म्हणजेच काय, c1 c2 काय आहे तुमचा 10 5. 10 5. तर हा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सॉल्व्ह करायचा म्हणजेच काय करायचं आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 into 5 15 मायनस 4 into 10 40. 15 minus 40 किती आला, -25. Therefore dy is equals to -25. हा आपण फाइंड आउट केला, d 25 मिळाला, dx 50 आणि dy 20 -25. Therefore x is equals to, by Cramer's rule, x is equals to dx divided by d. dx ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, 50. कॅपिटल D किती मिळाले तुम्हाला, 25. x किती मिळणार आहे तुम्हाला, 50 divided by 25 किती आला, x 2. नेक्स्ट अँड y is equals to, y ची व्हॅल्यू काय आहे, बाय क्रॅमर्स रूल, dy डिवायडेड बाय d. dy किती मिळाले तुम्हाला, -25. d किती मिळाले तुम्हाला, 25. व्हॅल्यू पुटअप करूया, मग तुमचा आन्सर काय आलं, y किती आलं तुमचा, -1. देअरफॉर सोल्युशन x, y इज इक्वल्स टू, x किती आपण फाइंड आउट केला 2, y किती मिळालं तुम्हाला -1 इज सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. समजलं तुम्हाला एक्झाम्पल नंबर 1. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करू एक्झाम्पल नंबर 2. क्वेश्चन 3 मधलं एक्झाम्पल नंबर 2. या एक्झाम्पल 2 मध्ये 4x plus 3y minus 4 is equals to 0. 6x is equals to 8 minus 5y. आपल्याला हे 2 इक्वेशन्स दिलेले, तर त्या 2 इक्वेशनला मी थोडंसं ऍडजस्ट करून इकडे मेन्शन केलंय. 4x plus 3y ऍज इट इजच ठेवलाय. हा -4 काय केला मी, राईट हँड साइडला शिफ्ट केला. मग तुम्हाला इक्वेशन काय मिळालं, 4x plus 3y is equals to 4. याला मी नंबरिंग केलं 1. नेक्स्ट हे जे इक्वेशन होतं 6x is equals to 8 minus 5y, तर या इक्वेशनला आपण थोडंसं ऍडजस्ट केलंय. 6x plus 5y, हा -5y आहे तो लेफ्ट हँड साइडला आणलाय आपण. 6x plus 5y झाला आणि इज इक्वल्स टू 8 ऍज इट इज ठेवलाय. तर हे आलं तुमचं इक्वेशन 1 आणि हे आलं इक्वेशन नंबर 2. आता हे जे 2 इक्वेशन्स आहेत ते इन द फॉर्म ऑफ ax plus by इज इक्वल्स टू c च्या फॉर्म मध्ये आहेत ना, मग आपण इथं मेन्शन करू. स्टार्ट करूया आपण सोल्युशनला. The equations 1 and 2 are in ax plus by is equals to c form. Therefore, comparing the given equations with a1x plus b1y is equals to c1 and a2x plus b2y is equals to c2. Then we get a1 is equals to, आता जर हे इक्वेशन तुम्ही कंपेअर केलं या फर्स्ट इक्वेशनशी, तर तुम्हाला a1 काय मिळणार आहे 4, b1 काय मिळणार आहे b1y, इथं काय आहे 3y, म्हणजेच तुम्हाला b1 किती मिळाला 3. नेक्स्ट इथे इज इक्वल्स टू किती आहे c1 म्हणजेच 4, c1 इज इक्वल्स टू 4. नेक्स्ट a2, आता हे जे सेकंड इक्वेशन आहे या सेकंड इक्वेशन मध्ये a2x इज इक्वल्स टू, सॉरी a2x प्लस b2y इज इक्वल्स टू c2 मध्ये a2 म्हणजेच काय आला इथं या सेकंड इक्वेशन मध्ये a2x इथे किती आहे 6x, म्हणजेच a2 किती आला हा 6. b2 किती मिळाला तुम्हाला b2y, इथे किती आहे 5y, म्हणजे b2 किती मिळाला 5 आणि c2 इज इक्वल्स टू 8. समजले, a1 b1 c1 a2 b2 आणि c2. आता आपण फाइंड आउट करूया d, डिटर्मिनंट d इज इक्वल्स टू a1 a2 b1 b2. a1 a2 4 6 and b1 b2 3 5. आपण काय करूया, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 20 minus 18 किती आला d. देअरफॉर d इज इक्वल्स टू 2. नेक्स्ट dx इज इक्वल्स टू, dx मध्ये आपण काय करतो, x चे कोएफिशिएंट्स आपण काय करतो स्किप करतो आणि y चे ऍज इट इजच ठेवतो. y चे मी राईट डाऊन केले, x चे कोएफिशिएंट जे आपण स्किप केले तिथे आपण काय करतो कॉन्स्टंटचे कोएफिशिएंट म्हणजे c1 c2 तिथे आपण शिफ्ट करतो. c1 c2 किती 4 8 b1 b2 3 5 dx किती मिळाला तुम्हाला -4.
देअरफोर dx इज इक्वल्स टू -4. लास्ट आपण फाइंड आउट करूया dy. a1 a2 किती आहे 4 6 c1 c2 किती आहे 4 8 32 - 24 किती आला 8. Therefore dy is equals to 8. Therefore by Cramer's rule x is equals to dx divided by d and y is equals to dy divided by d. dx किती मिळाले तुम्हाला -4 डिवाइडेड बाय d किती मिळाले तुम्हाला 2. x किती आला मग तुमचा -2. dy किती मिळाले तुम्हाला 8. d किती मिळालाय 2. y किती मिळाला तुम्हाला 4. Therefore solution xy is equals to -2, 4 is a solution of given simultaneous equation. सोल्युशन काय मिळालं तुम्हाला -2, 4. प्रिव्हियस एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं आणि हे होतं तुमचं सेकंड एक्झाम्पल. तर यामध्ये जेव्हा आपण डी फाइंड आउट करतोय ना तर तो डी नॉट इक्वल्स टू 0 आहे ना तो एवढा फक्त इथे मेन्शन करायचा आहे. जेव्हा तुमचा डी नॉन 0 असणार तेव्हाच तुम्ही पुढे जाणार आहात. कारण की जर डीच तुमचा 0 आला तर तुम्ही एक्स आणि वाय फाइंड आउट करू शकताय का. याचा डिनॉमिनेटरच 0 असेल तर या व्हॅल्यू मिळणार आहेत का तुम्हाला एक्स आणि वाय. इथे डिनॉमिनेटर सपोज हा जर 0 आला डी 0 आला तर एक्सचा डिनॉमिनेटर 0 आला वायचा डिनॉमिनेटर 0 आला. मग तो व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतोय का. त्यामुळे तुम्हाला इथे चेक करावं लागेल की तुमचा जो डी आपण फाइंड आउट करतोय तो नॉन 0 आहे का. इथं मेन्शन करायचं आहे. मी फर्स्ट एक्झाम्पल मध्ये तुम्हाला बोलायचं विसरून गेले म्हणून मी इथं सेकंड एक्झाम्पल मध्ये मेन्शन करते. प्रत्येकच वेळेस प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तुम्हाला इथं हे चेक करावं लागेल की डी नॉन 0 आहे का आणि मग पुढचं पार्ट कंटिन्यू करा. समजलं तुम्हाला एक्झाम्पल नंबर 2. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया 3. तर हे थर्ड एक्झाम्पल मध्ये जे 2 इक्वेशन्स दिलेत ॲज इट इज इकडे नोट डाऊन केलेत. नंबरिंग केले त्याला 1 and 2. इक्वेशन्स 1 and 2 are in the form ax plus by is equals to c. Then comparing with a1x plus b1y is equals to c1 and a2x plus b2y is equals to c2 we get हे जे इक्वेशन आहे आपण कम्पेअर करतो इक्वेशन नंबर 1 शी. तर a1x तुम्हाला काय मिळणार आहे a1x इज इक्वल्स a1x आणि इथं काय आहे x आहे. x चा कोएफिशियंट काही नाही म्हणजेच काय असणार आहे 1. a1 किती मिळाला तुम्हाला 1, कॉमा b1 इज इक्वल्स टू इथे b1y इथे काय आहे 2y म्हणजेच b1 काय मिळाला तुम्हाला 2. नेक्स्ट इथे c1 इज इक्वल्स टू इथे काय आहे -1. नेक्स्ट a2 इज इक्वल्स टू काय मिळाला तुम्हाला 2, कॉमा b2 इज इक्वल्स टू इथे b2y आहे इथे काय आहे -3y विथ साइन घ्यायचे -3. b2 काय मिळाला तुम्हाला -3 आणि c2 इज इक्वल्स टू c2 किती मिळणार आहे तुम्हाला 12. समजले. आता आपण फाइंड आउट करूया डी. डिटर्मिनंट डी इज इक्वल्स टू a1 a2 b1 b2. a1 a2 च्या व्हॅल्यू पुटअप करूया 1 2. b1 b2 च्या व्हॅल्यू पुटअप करूया 2 -3. -3 - 4 किती आला तुमचा -7. -7 विच इज नॉट इक्वल्स टू 0. Therefore d is equals to -7. -7 is equals to 0 आहे का नाही नॉट इक्वल्स टू 0 आहे. ते फक्त थोडंसं चेक करणं आवश्यक आहे कारण की जर d 0 असेल तर x आणि y आपण फाइंड आउट करू शकणार नाही. त्यामुळे इथं थोडंसं चेक करायचं. जर 0 आला येणार नाही मॅक्झिमम टर्म्स तुमचे जे काय तुम्हाला 6 एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट साठी दिले तुमच्या प्रॅक्टिस सेट नंतर जो आपला प्रॉब्लेम सेट आहे तिथं जरी एक्झाम्पल दिले तिथं कुठेही हा जो डिटर्मिनंट जो मेन डिटर्मिनंट आहे डी तो कुठेही 0 नाही. फक्त तुम्हाला चेक करावं लागेल की तो नॉन 0 आहे का. कारण की जर तो 0 आला तर एक्स आणि वाय आपण फाइंड आउट करू शकत नाही. त्यामुळे इथं तो 0 आहे का एवढं चेक करायचं. हा काय आहे नॉन 0 आहे म्हणजेच आपण एक्स आणि वाय फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट आपण फाइंड आउट करूया dx. d1 c2 काय आहे -1 12 -1 12. b1 b2 काय आहे 2 -3 2 -3. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण इथे -1 -3 3 -12 into 2 24 is equals to -21. Therefore dx is equals to -21. dy is equals to dy म्हणजेच काय आपण y चे कोएफिशिएंट स्किप करतो x चे ऍज इट इजच a1 a2 ऍज इट इज जे y चे आपण स्किप करतो तिथे आपण शिफ्ट करतो कॉन्स्टंट चे कोएफिशिएंट c1 c2. a1 a2 काय आहे 1 2 1 2. c1 c2 काय आहे -1 12 -1 12 12 plus 2 किती झाला 14. Therefore dy is equals to 14. Therefore by Cramer's rule x is equals to dx divided by d. dx ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला -21. d किती मिळाला तुम्हाला -7 7 3 जा 21 मायनस मायनस कॅन्सल. Therefore x is equals to 3 and y is equals to dy divided by d. dy किती मिळाला आपल्याला 14 आणि d किती आहे -7 7 2 जा 14 किती आला हा -2. Therefore solution xy is equals to 3, -2 is a solution of given simultaneous equation.
सोल्युशन काय आलं तुमचं 3, -2. समजलं तुम्हाला एक्झाम्पल नंबर 3. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया नंबर 4. या 4 मध्ये सायमल्टेनियस इक्वेशन्स तुम्हाला काय दिले 6x - 4y = -12 and 8x - 3y = -2. जे तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन्स दिले तर त्या इक्वेशन्स मध्ये आपल्याला यूज करायचं आहे क्रॅमर्स रूल, म्हणजेच आपल्याला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचे आहेत आणि मग डिटर्मिनंट मध्ये व्हॅल्यू पुटअप करून आपल्याला सॉल्व्ह करून मग x आणि y फाइंड आउट करायचे आहेत. तर इथे ना हा जो आहे फर्स्ट इक्वेशन हे जे दिले तुम्हाला 6x - 4y = -12. तर या इक्वेशनला आपण जर डिवाइड केलं 2 ने तर ते थोडंसं अजून सिंपल होईल. आपल्याला काय करायचंय जास्तीत जास्त कॅल्क्युलेशन थोडं सिंपल करायचंय म्हणून आपण काय करतोय या इक्वेशनला डिवाइड करतोय 2 ने. तुम्ही ऍज इट इजच ठेवून जरी सॉल्व्ह केलं तर तुम्ही जेव्हा x फाइंड आउट करताय ना तेव्हा तुम्ही x म्हणजेच काय dx/dy. जेव्हा इथं फाइंड आउट आपण करणार आहे ना तिथं सुद्धा सॉल्व्ह केलं तरी चालेल, पण आपल्याला रिस्क नाही घ्यायची म्हणून आपण जास्तीत जास्त वेळेस जे आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेत इथेच आपण क्लिअर करायचं की सिम्प्लिफाय अजून होईल का ते तुम्ही क्लिअर करणं गरजेचं आहे, कारण की जेवढं तुम्ही सिंपल कराल ना तेवढं तुम्हाला आन्सर तुम्हाला फाइंड आउट करताना इझी जाणार आहे. मग आपण काय करूया आता या इक्वेशनला डिवाइड करूया 2 ने. 2 ने जर डिवाइड केलं 6 ला तर किती मिळणार आहे इथं 3x. इथे 2 ने डिवाइड करा किती मिळणार आहे तुम्हाला -2y = -6. याला म्हणा तुम्ही इक्वेशन नंबर 1. आणि हे जे आहे या इक्वेशनला आपण सिम्प्लिफाय करू शकतोय का अजून इकडे 2 ने 3 ने डिवाइड होणार नाही कारण की इथे 3 आहे त्यामुळे हे इक्वेशन फर्दर सिम्प्लिफाय होत नाही. याला आपण म्हणूया 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आता हे जे मिळतात ना याला म्हणणार आहे आपण इक्वेशन 1 आणि हे जे आहे ते ऍज इट इजच कंटिन्यू करणार आहे आपण इक्वेशन 2. इक्वेशन्स 1 and 2 आर इन द फॉर्म ax + by = c. बाकीचा पार्ट जो आपण प्रिव्हियस 3 एक्झाम्पल साठी जो असा कंटिन्यू केला सेम त्याच मेथडने आपण सॉल्व्ह करणार आहे. कंपेअरिंग दीज 2 इक्वेशन्स विथ a1x + b1y = c1 and a2x + b2y = c2. Then we get a1 a1 काय मिळणार आहे तुम्हाला 3, b1 = -2 and c1 = -6, a2 = 8, b2 = -3 and c2 = -2. विथ साइन घ्यायचे आपल्याला साइन विसरायचे नाहीत. आता फाइंड आउट करूया आपण डिटर्मिनंट डी म्हणजेच काय a1 a2 b1 b2. व्हॅल्यू पुटअप करूया. a1 a2 म्हणजेच काय इथं 3 8 and b1 b2 म्हणजेच काय -2 -3 = 3 × 3 -9 -8 × 2 -16 -9 -16 7. d = 7 मिळाला विच इज नॉन झिरो. dx = c1 c2 b1 b2. c1 c2 काय आहे इथं -6 -2. b1 b2 काय आहे तुमचा -2 -3 therefore dx = 14. Next dy = a1 a2 3 8 c1 c2 -6 -2 -6 + 48 = 42. Therefore dy = 42. By Cramer's rule x = dx / d. dx किती आहे 14 डिवाइडेड बाय d किती मिळालं आपल्याला 7. किती मिळालं तुम्हाला 2. नेक्स्ट y = dy डिवाइडेड बाय d. dy किती आहे 42 डिवाइडेड बाय d किती आहे तुमचा 7. 7 6 42. Therefore solution x, y = 2, 6 is the solution of given simultaneous equation. समजलं तुम्हाला एक्झाम्पल नंबर 4. इथे आपण स्टार्टिंगला 6x - 4y = -12 आहे ना. थोडंसं आपण जेवढं जास्त आपण सिंपल करणार आहे ना तेवढं कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला इझी होणार आहे आणि तुम्ही अगदी इझिली फाइंड आउट करू शकणार आहात x आणि y. जरी तुम्ही इथं सिम्प्लिफाय केलं नाही डायरेक्ट जरी सॉल्व्ह केलं तरी इथे जेव्हा तुम्ही dx dy आणि dx आणि dy फाइंड आउट करताना तेव्हा मग इथे जिथे आपण डिवाइड करणार आहे ना इथे अगेन मग ते सिम्प्लिफाय होऊन तुमचा आन्सर 2,6च येणार आहे. फक्त एवढंच की जेव्हा तुम्ही सिम्प्लिफाय करणार आहात इथे जवळ तुमच्या लक्षात आलं आणि तुम्ही सिम्प्लिफाय करूनच केलं ना तर थोडंसं तुम्हाला इझी जाणार आहे. समजलं तुम्हाला एक्झाम्पल नंबर 4. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया 5. एक्झाम्पल नंबर 5 मध्ये इक्वेशन्स काय दिलेत 4m + 6n = 54 and 3m + 2n = 28.
तर त्यातलं हे जे फर्स्ट इक्वेशन आहे ना, हे इक्वेशन आपण अजून थोडं सिम्प्लिफाय करू शकतो. का सिम्प्लिफाय करायचंय आपल्याला? कारण की आपल्याला कॅल्क्युलेशन्स मध्ये थोडं इझी जाणार आहे म्हणून आपण सिम्प्लिफाय करायचंय. आपण काय करूया, या इक्वेशनला डिवाइड करूया 2 ने. 2 ने जर डिवाइड केलं तर काय मिळणार आहे तुम्हाला? 4m ला 2 ने डिवाइड करा, काय मिळणार आहे तुम्हाला? 2m प्लस ऍट इट इज 6n ला डिवाइड करा 2 ने, काय मिळणार आहे तुम्हाला? 3n इज इक्वल्स टू 54 ला डिवाइड केल्यानंतर काय मिळणार आहे तुमचा? 27. हे आलं तुमचं इक्वेशन नंबर 1. इथे मेन्शन करा डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 2. हा, इथे आपण सिम्प्लिफाय अजून करणार नाही. इकडे 3 आणि इकडे 2 आहे, त्यामुळे हे अजून सिम्प्लिफाय होणार नाही. हे इक्वेशन 1 आलं आणि हे इक्वेशन नंतर तुमचं 2 आलं. गिवन इक्वेशन्स 1 and 2 आर इन द फॉर्म am plus bn is equals to c. Comparing with equation 1 and 2, a1m plus b1n is equals to c1 and a2m plus b2n is equals to c2. Then we get हे जे इक्वेशन आहे ते कंपेअर करणारे इक्वेशन 1 शी. a1 किती मिळणार आहे तुम्हाला? 2. b1 is equals to b1n इथे किती आहे? 3n. b1 किती मिळाला तुम्हाला? 3. नेक्स्ट c1 इथे किती आहे? 27. c1 is equals to 27. नेक्स्ट a2 is equals to a2 किती मिळाला? 3 प्लस b2n इथे किती आहे? 2n. b2 किती मिळाला तुम्हाला? 2. c2 is equals to c2 किती आहे? हा 28. हा, फाइंड आउट करूया आपण d. d is equals to a1 a2 b1 b2. तुम्ही मेन्शन केलं नाही तरी चालेल, तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू पुटअप केल्या तरी चालेल. तुम्हाला जर इझी वाटत असेल, तुम्हाला आता प्रॅक्टिस झाले, तुम्हाला येते जमतंय, तर तुम्ही डायरेक्ट केलं तरी चालेल. आपल्याला हा जो क्वेश्चन येणार आहे, सायमल्टेनियस इक्वेशन, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय युजिंग क्रॅमर्स रूल, तर तो जो क्वेश्चन येणार आहे तो टोटल 3 मार्क्सला येणार आहे. त्यामुळे इन डिटेल मध्ये मेन्शन करणं आन्सर मध्ये इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मी इथं प्रत्येक वेळेस इक्वेशन्स जनरल फॉर्म मध्ये आहेत का, कम्पेअर आपण कोणत्या इक्वेशन सोबत करतोय, त्याच्यानंतर a1 a2 b1 b2 c1 c2 आपल्याला काय मिळतात ते प्रत्येकच वेळेस मी इथे मेन्शन केलेले आहे. तुम्हीही मेन्शन करा तुमच्या आन्सर शीट मध्ये. डी आपण फाइंड आउट करतोय. डी इज इक्वल टू a1 a2 b1 b2. a1 a2 काय आहे? 2 3. b1 b2 काय आहे? 3 2. डी किती आला? हा -5 विच इज नॉन झिरो. देअरफॉर डी इज इक्वल टू -5. नेक्स्ट आपण फाइंड आउट करूया dx. c1 c2 काय आहेत? 27 28 27 28. b1 b2 काय आहे? 3 2 3 and 2. सॉल्व करूया आपण. 27 into 2 54. 28 into 3 84 is equals to -30. dx किती आला तुमचा? -30. dy is equals to इथे dm आणि इथे येणार आहे तुमचा dn. a1 a2 किती आहे? 2 3. c1 c2 किती आहे? 27 28. 2 into 28 56. 3 into 27 81. मायनस केल्यानंतर काय मिळालं तुम्हाला? -25. Therefore, dn is equals to -25. By using Cramer's rule, m is equals to dm divided by d. dm किती मिळाले तुम्हाला? -30. d किती आपण फाइंड आउट केलाय? -5. m किती आला तुमचा? 6. n is equals to dn divided by d. dn किती मिळाले तुम्हाला? -25. d किती आहे आपला? -5. किती आला हा? 5. Therefore, mn is equals to 6,5 is a solution of given simultaneous equation. समजलं तुम्हाला? एक्झाम्पल नंबर हे आपण सॉल्व केले 5. आता नेक्स्ट आपण सॉल्व केलंय लास्ट एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6 मध्ये फर्स्ट सायमल्टेनियस इक्वेशन मधलं फर्स्ट इक्वेशन काय आहे? 2x plus 3y is equals to 2. सेकंड इक्वेशन काय आहे? x minus y by 2 is equals to 1/2. तर हे फर्स्ट इक्वेशन तर ठीक आहे, आपण याला नंबरिंग करू 1. आणि हे जे सेकंड इक्वेशन आहे, तर या सेकंड इक्वेशन मध्ये y/2 आहे इज इक्वल्स टू 1/2. तर आपण काय करूया? या सेकंड इक्वेशनला आपण मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2. आपण हे मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं, हे का करतोय? कारण की जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करताय, सिम्प्लिफाय करताय, तेव्हा तुमचं जे सिम्प्लिफिकेशन आहे ते थोडंसं इझी व्हावं म्हणून, आणि आपण इझिली एक्स अँड वाय आपल्याला फाइंड आउट करता येतील म्हणून आपण काय करतो? प्रत्येकच वेळेस थोडंसं सिम्प्लिफाय, जे इक्वेशन सिम्प्लिफाय होतंय तेच आपण सिम्प्लिफाय करतोय. इथं काय आहे? y/2 आहे, इथं 1/2 आहे, म्हणून आपण काय करूया? बोथ द साइड्सला आपण काय करूया? मल्टिप्लाइंग बाय 2. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2. देअरफॉर 2x minus y is equals to 1. हे आलं इक्वेशन नंबर 2. आता हे फर्स्ट आणि हे सेकंड इक्वेशन, बाकीचा पार्ट ऍज इट इज, जसे आपण प्रिव्हियस 5 एक्झाम्पल सॉल्व केले सेम त्याच मेथडने आपण जाणार आहे. द गिवन इक्वेशन्स 1 and 2 आर इन द फॉर्म ax plus by is equals to c. Therefore, comparing equations 1 and 2 with a1x plus b1y is equals to c1 and a2x plus b2y
is equals to C2. Therefore, we get A1 is equals to A1x plus B1y plus C1. हे इक्वेशन आपण कंपेअर करणार आहे फर्स्ट इक्वेशनशी. A1 किती मिळणार आहे तुम्हाला 2, B1 is equals to 3, C1 is equals to 2 and A2 is equals to, आता हे इक्वेशन A2x plus B2y is equals to C2 आपण कंपेअर करणार आहे या इक्वेशनशी. A2 म्हणजेच काय मिळालं तुम्हाला 2, B2 is equals to -1 and C2 is equals to 1. Therefore, D is equals to A1, A2, B1, B2. व्हॅल्यू पुटअप करा. A1, A2 किती आहेत 2, 2. B1, B2 किती आहेत 3 -1. D किती मिळाला तुमचा -8 which is non-zero. Therefore, D is equals to -8. Dx is equals to 2 into -1 -2. 3 into 1 -3. किती आलं तुमचं dx -5. Therefore, dx is equals to -5. Next, dy is equals to A1, A2 किती आहे A1, A2 2, 2 and C1, C2 2, 1. 2, 1. 2 into 2, 2. 2 into 4 -4 is equals to -2. Therefore, dy is equals to -2. Therefore, by Cramer's rule, x is equals to dx divided by t. dx किती मिळाले तुम्हाला -5. d किती मिळाले तुम्हाला -8. मायनस कॅन्सल. x किती मिळाला 5/8. सिम्प्लिफाय होणार आहे का हे नाही. y is equals to dy divided by d. dy किती आहे तुमचा -2 आणि d किती मिळाले तुम्हाला -8. y किती मिळाला 1/4. Therefore, solution x, y is equals to x किती मिळाले तुम्हाला 5/8, y किती मिळाला तुम्हाला 1/4 is solution of given simultaneous equation. तर या एक्झाम्पल नंबर 6 सोबतच तुमचा हा प्रॅक्टिस सेट 1.3 आज आपण इकडे टोटल कम्प्लीट सॉल्व्ह केलेला आहे. हे जे क्वेश्चन 6 आपण हे जे एक्झाम्पल 6 जे सॉल्व्ह केलेले आहे ते तुम्ही इंडिपेंडंट सुद्धा त्याचं प्रॅक्टिस करणं फार इम्पॉर्टंट आहे. जेवढे तुम्ही जास्त प्रॅक्टिस करणार आहात ना तेवढे तुम्ही जास्त परफेक्ट होणार आहात. जे काही तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये अगदी 1 लाइनर क्वेश्चन आला किंवा सॉल्व्ह द डिटर्मिनंट म्हणून 2 मार्क्ससाठी जरी आला किंवा हे जरी आलं सायमल्टेनियस इक्वेशन, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय युझिंग क्रॅमर्स रूल, असा जरी क्वेश्चन आला तरी तो तुम्ही परफेक्टली अटेम्प्ट करू शकता. एवढा आज आपण क्लिअर प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केलेला आहे. तरीही तुम्हाला एखादा डाऊट असेल तर नक्की कमेंट करत जा. जेवढे काही तुमचे डाऊट्स आहेत ते तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर व्हावेत हा एकच उद्देश आहे माझा. त्यामुळे तुम्ही नक्की जे काही डाऊट्स आहेत त्याचे अगदी नक्की तुम्ही कमेंट करत जा. तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करण्याचा सुद्धा मी प्रयत्न करीन आणि तुमचं जास्तीत जास्त मॅथ्स परफेक्ट होईल एवढाच मी प्रयत्न करेन. त्यामुळं जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे कोणी क्लासमेट्स असतील, फ्रेंड्स असतील तर त्यांना पण हे व्हिडिओ शेअर करा. तुमचं मॅथ्स अगदी इझी व्हावं, तुमचं मॅथ्स परफेक्ट व्हावं हा एकच उद्देश आहे माझा. आपण भेटणार आहोत नेक्स्ट पार्ट कंटिन्यू करणार आहोत पण नेक्स्ट लेक्चरमध्ये. त्यामुळे आपण भेटणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये.